आजच्या शिवजयंतीला खऱ्या अर्थाने आळेफाटा या ठिकाणी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये होत असणारे सकाळपासूनचे अनेक विविध कार्यक्रम आणि या कार्यक्रमांच्या माध्यमातून शिव जन्मभूमीमध्ये आई जिजाऊने शिवबांना जन्माला घालून स्वराज्याचं तोरण बांधणारा आणि संपूर्ण जगावर राज्य करणारे राज्याचे खऱ्या अर्थाने राज्य कसं असावं, रयतेचं राज्य कसं असावं हा ज्यांनी पाया घालून दिला ते शिवछत्रपतींची होत असणाऱ्या शिवजयंती निमित्त आपण आम्हाला बोलवलं। या ठिकाणी ग्रामपंचायत असेल, संपूर्ण पंचकोशीतील आलेले सर्व शिवभक्त आणि या परिसरातील ग्रामपंचायतींचे सरपंच, त्यांचे सहकारी, विविध विकास सोसायटी त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी असणारे कंटामुक्ती त्यांचे सर्व सहकारी आणि नेतेगणांमध्ये या ठिकाणी आपण पाहताय की माजी आमदार शरदजी सोनवणे, त्याचप्रमाणे जीवनभाऊ शिंदे, या ठिकाणी उपस्थित असलेले गणेश भाऊ, त्याचप्रमाणे अण्णांचं नेतृत्व करणारा त्यांचा चिरंजीव आणि अण्णा आमच्या सर्वांचे मार्गदर्शक अण्णा म्हणजे प्रसन्नांना डोके हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी संतोष नाना खैरे आणि उपस्थित सर्व असणारे पत्रकार मित्र आणि आपल्याकडे आलेला कार्यक्रम। अशी परिस्थिती होती, मागच्या गेल्या महिन्यात हा कार्यक्रम तिथे पार पडला आणि त्या कार्यक्रमाची संपूर्ण जुन्नर शहर आणि शहरवासियांनी अगदी मनापासून एकदम जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे। शिवभक्त आहेत आणि आपल्याकडे आलेले त्यांचं स्वागत आजच्या शिवजयंतीच्या देखील आपल्याला लाख लाख शुभेच्छा। कारण नारायणगाव आणि पुढील कार्यक्रमाला जायची घाई असल्यामुळे आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना आनंद होतोय की आपण सर्व तरुणाई येणाऱ्या काळामध्ये माझ्या माता भगिनी असतील ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होत असणारी ही शिवजयंती राज्याला नव्हे तर संपूर्ण देशाला दिशादायक ठरावी अशा पद्धतीचं आपलं असणारं कार्य सिद्धीत जावं अशा लाख लाख शुभेच्छा। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।